नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज बरेच दिवसांनी आपला ब्लॉग येणार आहे, ब्लॉग करतोय. आणि आज मी आलोय सफाळे येथे आशापुरी मंदिराच्या इथे. आणि असं सुंदर असं लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता. हवा बिवा सुटली अशी. आणि तर असं सुंदर असं आहे. मी पहिल्यांदा येऊन गेलेलो फेब्रुवारीमध्ये गेल्या वर्षी. आणि हा येतो. आणि मग आज दुसऱ्यांदा आलोय मित्रांसोबत दहावीतल्या. आणि ते आज आले तर माझ्या इकडे फिरायला, असे आले होते फिरायला. तर त्यांना दाखवायला आलोय की मंदिर असं दाखवायला सुंदर असं. तर तुम्हाला ते मित्र दाखवतो. आणि हा बघा, हा साहिल आहे, तो तनिष आहे, आणि इकडे आर्यन आहे आणि देवेश आहे. तर आम्ही असे 5 जण आलोय फिरायला. आणि सुंदर असं लोकेशन आहे, तुम्हाला दाखवतो. आणि तेव्हा ते आता इथनं लांब आहे थोडं, पण मस्त आहे. समुद्राच्या मध्ये आहे. सुंदर असं तुम्हाला दाखवतो लोकेशन. आता आपण आशापुरी मंदिरामध्ये एंटर केले. असं अरे बीटीएस मध्ये टाकतो ना, बीटीएस मध्ये व्हायरल झालं पाहिजे. आम्ही एंटर केलं असं मस्त. मागच्या वेळेला पण आलेलो, व्हिडिओ केली होती, पण ती काही कारणास्तव डिलीट करायला लागली. सुस्वागतम. हे इथे साईड नारळ घेतोय. साईडने आता मित्रांचा नारळ घेतलाय. हे इथनं हे बघ इथनं असं. तर देणगी कक्ष काय हवनकुंड वगैरे मंदिर आहे छोटस. आपण ते जातानाच पडून जाऊ ना इथं येताना. चढवू नका. हे बाई, तिथं आम्ही गेलेलो. पण भरती नाही रे एवढी. ओटी भरती इथं या दिवशी इथपर्यंत पाण्यात आम्ही चालू. आशापुरी देवस्थान मंदिर. हा आहे बघ, इथे कासव आहे. शिवाजी महाराज आहे, ते गणपती आहे. आर्यन भाई आपला. आर्यन म्हणतो आपली बॉटल ठेवलेली आहे इथे कसली. ओ माय गॉड. तुम्ही काय सबस्क्रायबरला बोलत चालणार आहे काय सांगणे इच्छित आहे काय तुम्ही? लाईक अँड सबस्क्राईब टू शौर्य जावळे. हो, एकदम झापूक काम आहे. पुजारी चालले. शिक्का दिलाय आपल्याला. शिक्का घेऊन गेलो देवीला. शिक्का दिला आशापुरी. आधी आलो तेव्हा भरती होती, दर्शन घेतो नाही आलो. सगळे राहतील. चिपचिकीत लागते सगळं. बरोबर आहे सर. 23/2/1987 या एकवीर आहे.
तुम्ही एक्झिट करा ना. एक्झिट करा मग हे लोक पण नसते. म्हणजे इथून परत रिटर्न जातो ना. इथून एकदा आपण इथून डायरेक्ट जीवदानी चला वाकून बंद करून मी मला वाकायला लागते. बस इथं नाही. बघा इकडनं आपण निघालोय. सुंदर असं लोकेशन आहे. बघा समोर आहे ते शिव मंदिर आहे. बघू जर वेळ भेटला तर जाऊन पण येऊ. निसर्ग आहे असं बघा मस्तपैकी निसर्ग रम्यमध्ये आम्ही सगळे असे फ्रेंड्स आलो. स्नॅप बिप काढताय असा मस्त असं मस्त असं लोकेशन, मस्त असा व्ह्यू. तर मन आल्यासारखं म्हणजे मन भरल्यासारखं वाटतंय. असं मंदिर आहे, अतिशय सुंदर असं मंदिर आहे. ओळख करून दे आपल्याला. हा तर हा आहे आमचा आर्यन म्हणजे मामाचा पोरगा. तर हा आहे ना सतत हसत असतो, सतत काही ना काही गाणी आणि सतत. आता त्यानं मुंबईला येताना माझ्यासाठी ताडी घेऊन आलाय आणि तो बघा हसतोय बघा असं तो. आर्यन बघा तुम्ही, हेअरकट एकदम झंझना चॉम्या एकदम एकदम लाका लाका बुंबू. माझी टोपी. तर आर्यन मी काय बोलतो, तर तू गावावरून कशाला आलास? गावावरून कशाला आलास आर्यन तू? मी बुधवार पेठ. हा आपला म्हणजे देवेश. हा आता काहीतरी बोलत आहे. या दोघांची खास जोडी आहे. हा जोडी. आणि आर्यनला एवढी काळजी ना देवेशची, तर काय सांगू तुम्हाला. आता आम्ही डमडम कपल सारखे असतात. हा आता आम्ही डमडमवर येत असताना तर आर्यनला एवढी आठवण आली की तो म्हणायला लागला की देवाला उलटी होईल माझ्या, तर झोपवा. आणि तो होता पुढे, त्यानं मांडीवर झोपवलं नसता. एवढा काही मोठा विषय नव्हता. तर आर्यन काय बोलू इच्छिता तू? काय बोलू इच्छिता तू? अरे बोल. बघा आलाय, अरे काळा दिसतोय. हा बोल. आमचं काय तो संवाद सा काहीतरी. आम्ही संवाद काय साधू शकतो. आणि तुला इथे येऊन कसं वाटलं? आम्हाला एकदम चांगलं वाटलं. हा हे काय अरे बातचीत पाहिजे ना. असं असतं. हा असंच असतं. विषय आहे. घड्याळ तोडला बैल म्हणता त्यांनी तुझं भांडत असत तेव्हा तोडत असतं. आता विषय जंगल घालायला तोडतो. काय आता इथे जरा एक नुकसान झालंय. नुकसान तर नाही, लागेल ते. हा तू काहीतरी बोलत होतो आर्यन. मी काय बोलतो, भांडणात त्यांनी आपली वाट लावून घेतला नाही. हा तर तर एकदम मला तुझी मी काय बोलतो, इथे येऊन त्याला विसर मानायचा आहे. तो पळतोय. हा पळतोय, ह्याला व्यसन बांधायचं असं आर्यन पेंढारी बोलतोय. मी काय बोलतो आर्यन, तुला इथे येऊन कसं वाटलं? भारी वाटलं एकदम? पैसे वसूल आहेत की नाही? हा नवीन अनुभव मला सापडला. आणि पहिल्यांदा पहिलं येऊन गेलाय? नाही, भरपूर वेळा तरी आलोच मी. असा इकडे कधी आलो ना. हा आम्हाला शौर्य जावळे घेऊन आले. ब्लॉगर. दिस इज अ ब्लॉगर. हो, तुमचं धन्यवाद. तुम्ही आमचे संवाद साधलात. तर तुम्ही देवेश भाई, तुम्ही काय बोलू शकता? काय नाही ते तू उन्हात पण काळा दिसतोय आणि असत पण काळा दिसतोय, तर काही बोलू शकत नाही. साहिल भाई, तर तुम्ही काय काय बोलू इच्छिता? तुम्ही आता कट होणार तुम्ही काय बोलू? अरे कट झालं रे.
तू माझा विश्वास ठेव. हा, तुम्ही काय बोलू इच्छिता? तुम्ही इथे येऊन पैसे वसूल आहे की नाही? तर आम्ही आलेलो होतो शौर्य जावळे यांच्या घरी. तर त्याने आम्हाला आणि तुम्ही जास्त धरून चांगलं सांगतो त्याच्यात. हा तुम्ही तुम्ही काय बोलू शकता? हे काय ते चिखलात गेल्यावर काढणार चांगलं सांगतो त्याचं वाढवते त्याचं. हा थांब आता वाढव. नाही आता वाढवायलाच पाहिजे तुला. मी आता बोलू काय? हा आता आता तनिष बोलेल. तनिषचं एक नुकसान झालेलं. सांगतोय देवेचं असं म्हणणं आहे की त्या कोंबड्या कशा ठेवल्या गेल्या त्याच्यावर. हा ते कोंबडे मी सांगू इच्छितो की त्या नवसाच्या कोंबड्या असतात असं मला सांगितलं. हा कोंबडी दोन्ही असू शकतात, काय सांगू शकत नाही. तर इथे नवस जर पूर्ण झाला तर तिथे इथे कापल्याने जात तिथं दिले जातात असं. तनिष भाई तुम्ही काहीतरी बोलत होता तुम्ही. मुंबई कशी वाटली तुम्हाला? एकदम बरं. आम्ही मुंबईचे जाऊ. आता हे मुंबईचे झालेत आणि आता तुम्हाला बोलायला लागणार आहे. तर काय बोलायचं? नाही हे कट होणार रे. साहिल कट होणार रे. मग जाऊ दे, मी टाकणारच आता हे. नाही हे थांब ना. मग तू तिथं चल तिकडे चल. साहिल बोलतो मी काही बोलणार नाही कारण का ते बघा इथे जाळ ठेवलेलं आहे. याला आता कंटाळला या. आता मी त्यांना आहे ना विषय असं माहिती काय, मी त्यांना आहे ना बसमध्ये बसवलं. 130 रुपयाची तिकीट काढून आणली आणि त्यांनी भरपूर पाठी उतरवलं. तरी पण इकडे येईपर्यंत 18 मीटर होतं ना. 18 ते मीटर काय ते किलोमीटर नाही 10 किलोमीटर होतं काहीतरी ना. 10 किलोमीटर वरनं त्यांना उतरवलं. म्हणजे आम्ही उतरलो सगळे. आणि मला एवढं माहिती नव्हतं. मी पहिल्यांदा गेल्या वेळेस आलेलो ना, तर दुसऱ्यांदा एक्सपिरियन्स आहे मला. तर त्यांना भरपूर लांब उतरवलं त्यांना आणि पुढे चालत आणलेला आणि 9 किलोमीटर होता. कुठे कोंबड्या दिसतात काय? तिकडनं पण चला, तिकडनं पण आहे वरती. दाखव ना बघ. चल वरती चल. कोकणातले फेमस असे ब्लॉगर आहेत शौर्य जावळे ब्लॉग्स. किती दिवसांनी ब्लॉग आलाय? पहिल्यांदा खूप दिवसांनी ब्लॉग आलाय कारण की त्यांच्याकडे मित्र नाहीये बनवण्यासाठी. आणि हे आहे तरच आम्ही व्हिडिओ बनवतो. आज आम्ही गावावरून आलोय. काय अरे इथलं मंदिर आहे का ना, पाय वाढायचं. विवेक मंदिर राहिलेलं आहे आमचा. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला इंटरेस्टिंग आहे, विषय खोलचा आहे. आता मी करतो माझ्याकडे आता बघा. आर्यन उर्फ बाल्या उर्फ काळ्या. बळ झाला डॉल्फिन नको तिकडे वरती जाऊ. अरे कोंबड्या दाखव. तिकडे पण मंदिर आहे. कोंबडे बघ वरती किती बसले. तिकडे कोंबडे आहेत पण ते काळे दिसते तुम्हाला. हे बघ सॉरी कुठे आहे? अरे इकडे बघ. झूम कर. आपल्या काठीला लाव स्टिक. आपली स्टिक आहे नाही चालती फिरती नाही दिसत. तिकडनं बघाय दिसतात त्याचं. हे आता काय बोलू नका. आता काय बोलू नका. इथं हुर्र चाललंय. तुम्ही का हुर्र करताय ते मला सांगू. हा हे बघा इकडे. आता बोलू इच्छितच नाही मी. विषय संपलाय. चला आहे वरती. वर मंदिर आहे अजून एक. इकडे पण आहे मंदिर. एडवन